नमस्कार. मनाची चवमध्ये मी रत्ना थोरात आपला मनापासून स्वागत करते. आपण मक्के दी रोटी और सरसों दा साग हे ऐकलात असणार. कधी आपण मक्याची भाकरी आणि दुधी भोपळ्याचा गरगटा ऐकलात का? आज आपण तेच बनवणार आहोत. चला तर रेसिपी बघूया. आज आपण दुधी भोपळ्याचा गरगटा करणार आहोत गावठी पद्धतीने. हे करता मी 350 ग्राम हा आपला दुधी भोपळा घेतलेला आहे. याचा वरचा सालपाट आपण काढून घेऊया आणि मग हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. ठीक आहे, तर चला आता आपण पहिला सालपाट काढून घेऊया. हे आता आपण बारीक चिरून घेणार आहोत. याचे बारीक बारीक आपण तुकडे करून घेऊया. हे असे आपण हे कुकर मध्ये पण लावू शकतो शिजण्याकरता, किंवा आपण एका भांड्यामध्ये पण त्याला शिजून घेऊ शकतो. हे आपण आता कुकरला लावणार आहोत शिजण्याकरता, म्हणजे ते पटकन होईल. भोपळा आपला कापून झालेला आहे. आता हे आपण कुकरला 2 शिट्टीवर शिजून घेऊया. आपण एकदम कमी पाण्यात हे कुकरला लावणार आहोत, कारण हे ऑलरेडी ह्याच्यात पाणी सोडेल, त्यामुळे पाणी कमीच टाका. एक अर्धा ग्लास ठीक आहे, तितका पाणी आपल्याला टाकता येईल. अर्धा ग्लास पाणी. आपला भोपळा शिजत आहे तोपर्यंत आपण बघून घ्या आपल्याला काय काय मसाला लागणार आहे. शेंगदाणा 1 छोटी वाटी घेतलेली आहे. 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हा लसूण घेतलेला आहे थोडा. 1 टीस्पून जिरा, हाफ टीस्पून हळद आणि हाफ टीस्पून आपण मीठ घेतलेला आहे. मीठ आपण कमी जास्त करू शकता. सध्या आपण हा हाफ टीस्पून घेतलेला आहे मीठ. शेंगदाणे मी आधी भाजून घेणार आहे, तर शेंगदाणे आधी भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झाले आहेत, हे जरा गार होऊ दे. सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे टाकलेत. हा आपला हाफ टीस्पून मीठ, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून आपला जिरा, हे आपले मिरच्या, लसूण. आता हे आपण सगळं सोबत मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपला मसाला हा बारीक झालेला आहे, काढून घेऊया. भोपळा आपला शिजलेला आहे. आता यात आपण 1 टेबलस्पून बेसनचं पीठ टाकणार आहोत. जर आपल्याला बेसनचं पीठ नाही टाकायचं आहे तर आपण ह्याच्याच बरोबर चण्याची डाळ 2 तास भिजून ती पण ह्याच्याबरोबर शिजायला टाकू शकता, म्हणजे त्यात जरा घट्टपणा येईल. हा 1 टेबलस्पून मी बेसन टाकत आहे. याचबरोबर आपण जो हा मसाला बारीक केलेला आहे त्याचा हा 1 टेबलस्पून मी ह्यात टाकत आहे. आता ह्याला छान आपण जो आहे भोपळ्याला बारीक करून घेऊया. छान आपला गरगटा हा बारीक झालेला आहे. छानपैकी स्मॅश करून घ्या त्याला. बनवायची तयारी चालू करूया. दोन टेबलस्पून तेल घेऊया. अर्धा टीस्पून जिरा घेतलाय. लसूण केलेला आहे बारीक, हे टाकत आहोत. कढीपत्ता फ्राय करून घ्या छान.
आता ह्यात आपण जो मिक्सरमध्ये बारीक मसाला केला आहे तो ॲड करणार आहोत. मसाला छान भाजून घ्या. स्मॅश केलेला आपला जो गरगटा आहे तो आपण ह्यात ॲड करत आहोत. हलकासा पाणी घेऊ हे सगळा जो आत राहिलेला आहे आपण काढून घेऊया. मिक्स करून घ्या छान सगळा. मिठाचं प्रमाण चेक करून घ्या. जर आपल्याला वाटत असेल की आणखी मीठ लागेल तर आपण आपल्या टेस्टनुसार मीठ ॲड करू शकता. आता हे मी 5 मिनिट झाकून ठेवणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आहोत. गरगटा आपला तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी भाकरी बनवणार आहोत आणि ती भाकरी असेल आपली मक्याची भाकरी, पिठाची भाकरी. चला तर तो प्रोसेस बघूया आपण. आता ह्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहे आणि कुसकुशीत होण्यासाठी थोडासा आपण 1 टेबलस्पून तेल टाकतोय. भाकरी मम्मी बनवत आहे. बघा कशी टमटम फुलते भाकरी. भाकरी आपली तयार आहे. आता आपण जेवण खाण्याकरताही तयार झालेलो आहे. तयार आहे आपल्या गावाकडची थाळी. मक्याची भाकरी, दुधी भोपळ्याचा गरगटा, मिरचीचं लोणचं, ठेचा आणि कांदा. चला बसूया जेवायला. आजची पारंपरिक गावाकडची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर मनाची चव चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.